आणि चहा पोहे खाल्लेत आणि पाव पण खाल्लाय, पण त्याला तर पाव काय आवडला नाही. मग मम्मी म्हणली चल बँकेत जाऊ आपण, लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही काढायला. मम्मी खुश होती की बँकेत पैसे आले असतील. रिक्षात बघ किती जास्ती गर्दी होती, पण तसंच गेलो आम्ही उन्हातानाचं. आणि मग मम्मी तर खुश होती बँकेतून पैसे निघतील म्हणून. पण 1-2 तास तिथंच गेलेत आमचे, पण पैसे तर काही निघालेच नाही. मग आलोय घरी. घरी म्हणला येऊन जेवण करावं, चपातीन कढी बनवली, खाल्ली मग. आणि मग पप्पा इथं चाललेत बघ होम डिलिव्हरी करायला. आणि होम डिलिव्हरी करून ते आलेत लगेचच. आणि म्हणलं गरम होतं, थोडी आंघोळ परत करून घ्यावी. आणि मग केस वगैरे विचारलेत आणि पावडर पण लावून घेतले. मम्मीला खूप जास्ती तहान लागते, मग परत मम्मीला पाणी दिलंय. पप्पा इथं मागं गार्डनमध्ये बघ ना शेंगा काढत होत्या. आणि मग शेंगा काढून झाल्यात आणि म्हणलं थोड्याशा शेंगा मी पण खाऊन घेते, पण सगळे किडकेच निघाल्या. आणि एकच शेंग त्यातली चांगली निघली, ती खाऊन घेतली. आणि मग बसलो होतो दुकानावर खूप वेळ, पण काही गिराईकच नव्हतं. दादा तर काय 2-4 दिवस झाला मालच आणत नाही. गिराईक नसतं मम्मी आणते थोडं थोडं माल, पण आपल्याकडे काही कस्टमरच नाही. मग तसंच बसलो होतो. मग संध्याकाळी वरण भात खाल्ला. आणि मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.